अँड हेमंत कामणकर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम 94 कामन टीम कडून. खरोखरच सुरुवात कशी होईल, पॉवर प्लेचे पहिली 2 षटकं अतिशय महत्त्वाची असतील दोन्ही टीमसाठी. टीम 94 टीम याच्या अगोदर आपण पहिलं फिल्डिंग केलेली होती मागच्या 3 मॅचमध्ये. मात्र या मॅचमध्ये टीम 94 टीम पहिला बॅटिंग करेल आणि समोरच्या टीमला एक टार्गेट देईल. तर समोरच्या टीमला टार्गेट द्यायचं असेल तर नक्कीच एक मोठं टार्गेट द्यावं लागेल, कारण समोरच्या टीममध्ये सुद्धा चांगले फलंदाजी लाईन आहे. हा सामना जर आपण बघितला तर राहिल वर्सेस तन्मय असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हेमंत कामनकर वर्सेस भावेश ठाकरे असा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल फायनल डेचा. ओ शॉक डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेतलं, फक्त टर्न केलं बॉलला स्कोअरलेसच्या दिशेने. सिंगलने आपलं खातं खोललंय हेमंत कामनकर याने. सुरुवात सिंगलने झाले. चांगल्या प्रकारे खेळला होता, कारण फुल्लर लेनचा चेंडू होता आणि फ्लिकच्या अंदाजामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळला आणि त्यावर आपलं खातं उघडलं जातोय. डावाला सुरुवात होते, शुभारंभ होतोय तो म्हणजे टीम 94 कामन संघाचा. तन्मयच्या नावावर आतापर्यंत 25 विकेट आहेत केपीएल मध्ये. पुन्हा एकदा तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ओ टर्न करत होता, पुन्हा एकदा अपील, थोडासा अपिश होता. थायच्या जोडीला जवळ थोडासा पाय लागतोय. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग, लेग बायचा इशारा पंचांचा. 1 रन कंप्लीट आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 2 रन्स. खरं तर फाईन ग्लास करायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, पायावर आदळतोय. अपील केलं जात आहे, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी सुरुवात. चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये. थोडंसं प्रेशरमध्ये आणताना दिसतोय. यावेळेला अप्रकटचा अंदाज, चांगला फटका आहे. बॉल जाईल स्क्वेअरिस थर्डमॅनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्लाइस केलं होतं, बघितलं आपण. एफर्टलेस कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला होता. चेंडूला फक्त दिशा दिली आणि आपण मध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि गलीमधून हा चेंडू निघून गेला होता. स्क्वेअरिस थर्डमॅन सीमारेषा पलीकडे आणि हा आजच्या दिवसातील पहिला केपीएल चौकार. स्वर्गीय प्रकाश म्हात्रे, स्वर्गीय भरत पाटील जे कॉमेंटेटर होते, त्यांच्या स्टँडमध्ये हा बॉल जातोय. ओव्हर द विकेट. हो यावेळेला जोरदार अपील. पुन्हा एकदा फ्लॅबेल विकेट या ठिकाणी जाईल. पहिला विकेट जातोय टीम 94 कामन टीमचा. हेमंत कामनकर इज आउट. यस, आपण रिप्ले मध्ये बघितलं क्लिअर कट, कारण आपण जर बघितलं मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये हा चेंडू होता. फाईन ग्लान्स करायचा होता, चेंडू मात्र पायावर आदळतोय हे पाहू शकता आपण. आणि मात्र पंचांचा इशारा हेमंत कामणकरला खेळपट्टी सोडून जाण्याचा. अगदी फ्लॉम वेल्वी होता. जबरदस्त टेलिकास्टच्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून प्रथमेश पाटील, रवी गुलवी आणि त्यांची पूर्ण टीम अतिशय चांगली कामगिरी करताना 6 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. चौकार लगवल्यानंतर मात्र ग्लास करण्याच्या प्रयत्नात हेमंत कामणकर हा लेग बिफोर झालेला आहे, पायचीच झालेला आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. अजित माळी येतोय, कारण अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे या ठिकाणी गोलंदाज तन्मय पाटीलने. हा 26वा विकेट असेल तन्मयच्या नावावर केपीएल मधला. हा सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहे. केसीएम मध्ये जर आपण बघितलं तर जेव्हापासून केसीची स्थापना झालेली सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज कोणाच्या नावावर असतील तर तो आहे तन्मय पाटील. पुढील बॉल हवेत खेळ आहे. कॅचची शक्यता स्कोअर लेगच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर येतो, कॅच, विकेट जाईल. अतिशय जबरदस्त कॅच घेतलाय अभिषेकने. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळतात तन्मय पाटीलला फलंदाज बाद. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक हे पाहू शकता आपण. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाहीये. ऑन साईडला फक्त खेळायचं होतं आणि एक सहज सोपा सुंदर झेल
शॉर्ट मिड विकेटला घेतला जातोय आणि इट्स अ बिग ब्लो. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतो टीम 94 कामन संघाला. ऑन साइडला खेळायचं होतं, स्टिकरला बॉल लागला होता, हवेत बॉल जातोय, मिस टाइम फटका आणि अशा प्रकारे हा विकेट जातोय शून्यावर. गोल्डन डक वर बाद होतोय फलंदाज अजित माळी. अजितच्या जागी नवीन फलंदाज रोहित म्हसे येताना दिसतोय. एक अतिशय चतुर फलंदाज म्हटला जातोय रोहित म्हसे याला. पहिल्या षटकामध्ये 2 ब्रेक थ्रू मिळवून दिलेले आहेत तन्मय पाटीलने. जबरदस्त सुरुवात गोलंदाजीमध्ये स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमसाठी. कॅप्टन या सीझन मध्ये नाहीये, कॅप्टन त्यांनी धनराजला बनवलेला आहे या सीझन मध्ये. मात्र तन्मय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अंतिम बॉल घेऊन जाईल रॅन्डम ओव्हर द विकेटने. हॅट्रिक बॉल होता, मात्र या वेळेला ऑन ड्राईव्ह चांगला होता. मिडॉनच्या दिशेने फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1 रन मिळेल, 1ने आपलं खातं ओपन करतोय रोहित म्हसे. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक थोडीशी खराब सुरुवात म्हणू शकतो आपण टीम 94 कामन टीमची. 7 वर 2 विकेट. वाट बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे, कारण फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. सुरुवातीला हेमंत कामणकरला बाद केलं आणि त्यानंतर अजित माळी हा शून्यावर बाद केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आणि मला असं वाटतं की हेमंत पाटील जो निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योग्य वाटतोय स्ट्रॉंग स्ट्रायकर संघाचा. एक लक्षात घ्या की तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा वेळ आहे आणि आता जर आपण बघितलं घड्याळामध्ये 9:52 झालेले आहेत, म्हणजेच 5 मिनिटं घेतलेली आहेत पहिली षटक पूर्ण करण्यासाठी. 5 मिनिटामध्ये एक षटक पूर्ण झालाच पाहिजे तुमचा, नाहीतर अंतिम ओव्हरमध्ये तुमचा बाउंड्रीचा एक फिल्डर सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामध्ये वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. एक षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावर 7 वर 2. दुसरं षटक घेऊन येतोय भावेश ठाकरे. स कम्प्लीट ऑलराऊंडर आणि त्याचा सामना करेल रोहित म्हसे, ज्याने अगदी शेवटच्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली होती. तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर टीम 94 संघाच्या बॅटरने एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं असणार आहे. आणि जर स्ट्रॉंग स्ट्रायकर संघाला अजूनही प्रेशर बिल्डअप करायचं असेल तर मात्र त्यांना पुन्हा एकदा किफायती गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाज बाद करावे लागतील. भावेश फ्रॉम फार एंड. हा चेंडू फटका खेळलेला आहे, मिस टाइम आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय शॉर्ट पॉइंटला. ओहो, ह्या वेळेला आपण बघितला कॅच सुटला जातोय. फुलटॉस बॉल होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. यशच्या हातामधून हा कॅच सुटतोय आणि एक जीवनदान मिळते रोहित म्हसेला. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 8 वर. 2 बाद 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आणि 5 ओव्हरची अर्थात 5 षटकांची ही निर्धारित मॅच. फर्स्ट क्वार्टर फायनल सुपर 8ची पहिली मॅच. याला मात्र टर्न केलेला आहे चेंडूला. चेंडू जाते होते मिड विकेटला. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. डिसिप्लिन शिस्तबद्ध गोलंदाजी बघायला मिळते. अगदी नियंत्रित गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पहिला गोलंदाज आपण बघितला तन्मय पाटील, ही चांगली बॉलिंग केली आहे. 10 पेक्षा कमी रन्स रोखल्या, 2 ब्रेक थ्रू सुद्धा मिळून दिले. त्यानंतर भावेश ठाकरे याला मागच्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आतापर्यंत 21 विकेट भावेशच्या सुद्धा नावावर आहेत. भावेश याला फटका खेळलेला आहे. पुन्हा टायमिंग प्रॉमिसिंग नाही आणि शॉट कव्हरला एक सोपा सुंदर झेल. आज कॅचिंग प्रॅक्टिस बघायला मिळते टीम 94च्या माध्यमातून, कारण टायमिंग तितकं प्रॉमिसिंग नाही आहे. यस, हा बघितला पुन्हा एकदा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फटके सेम होते आणि हा सोपा कॅच होता किरण धूमसाठी. हा चांगला कॅच पकडला किरण धूमने. ओहो, खराब फटका. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इनफिल्ड क्लिअर केला नाहीये. उंच खेळाडू होता किरण धूम, त्यांनी चांगला कॅच घेतला, विकेट मिळवली आणि फलंदाज होतोय बाद. राहिल अन्सारी येतोय यावेळेस बॅटिंगसाठी. सरते शेवटी मात्र कॅप्टन लिडिंग फ्रंट म्हटलं जातं ना, पण ती कामगिरी राहिल अन्सारी करू शकेल का?
कारण 3 फलंदाज लवकर बाद झालेले आहे आणि थोडा मानसिक दबाव आहे. परंतु कित्येक वेळा राहील अन्सारीने मानसिक दबावाखाली खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. परंतु राहील ही महत्वपूर्ण मॅच आहे हेमंत. अगदी बरोबर, महत्वपूर्ण नॉकआउट मॅच आहेत. राहीलच्या नावावर आतापर्यंत 376 धावा आहेत. केपीएल मध्ये एक मात्र असा फलंदाज ज्यांनी 400 पेक्षा धावा पूर्ण केल्या तो आहे जतीन देवळीकर आणि आज संधी आहे राहीलला सुद्धा 400 धावा पूर्ण करण्याच्या केपीएल मधल्या. तो तर तरी पाहतोय 3 बाद 9 धावा झालेले आहेत. 9 लॉस ऑफ 3 विकेट्स. भावेश यावला स्ट्रेट इट. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन सीमार ह्याच्या बाहेर जाणारा आत्मविश्वास भरा फटका इथे तो राहील अन्सारीच्या बॅट मधून. याला बोलतात बिग हिटर. याच्या अगोदर आपण बघितलं सर्व फलंदाज चाचपडत खेळत होते. असं वाटलं थोडीशी वेगळी विकेट होती आणि जसा राहील बॅटिंगसाठी आला विकेट बदलली असं वाटलं. हा थोडासा पुढे बॉल ठेवला होता स्लॉट मध्ये आणि बॉलला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता लॉंगॉनच्या बाहेर. बिग हिट षटकार. मला असं वाटते मानसिक दबाव जो निर्माण झाला होता टीम 94 संघावर हेमंत, हा जो षटकार आला या षटकारातून थोडासा मानसिक दबाव कमी होण्यास मदत होईल. षटकाराने आपलं खातं उघडतोय. राहील अन्सारी धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. 15 22. हुकचा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न या सेकंदरच ओळखला होता. थोडासा शफल झाला. हुक केलं बॉलला आणि डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या बाहेर पाठवलंय. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येतात राहीलच्या बॅट मधून आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 21 वर. हल्ला 21. चढवलेला आहे भावेशवर. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज लवकर बाद झाले. त्यांना मात्र आक्रमक क्रिकेट बघायला मिळते. भावेश पुढे खेळण्याचा प्रयत्न तितकंच टायमिंग प्रॉमिसिंग नाहीये पण 1 धाव मात्र मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे 22. लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना टीम 94 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 22. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. यस, पूर्ण पालघर ठाणे महाराष्ट्रभर आवाज धुमतोय तो कॉमन प्रीमियर लीग केपीएल सीझन 6 केपीएल सीझन 6 ज्यामध्ये ट्विस्ट अँड एंटरटेनमेंट फिक्स आहे आणि भरपूर एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि आगमन होते आज आमच्या सोबत आमचे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक आणि टेनिस विश्वामध्ये सर्वाधिक स्पर्धेचे समालोचन ज्यांनी जर केला असेल ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाद सिद्दीकजी भाबे. त्यांच्यासोबत यंग आणि युवा समालोचक समीर ठाकरे. वेलकम, स्वागत आहे. वेलकम सिद्दीक बाबे सर, वेलकम समीर ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत केपीएल मध्ये. ओव्हर द विकेट तन्मय पाटील. हा बॉल बघितला थोडासा खाली राहिला, कट सुद्धा केला. ही खासियत आहे तन्मय पाटीलची. बघितलं बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. केपीएल मध्ये अगोदर समालोचन करण्यासाठी आले होते सिद्दीक बाबे सर. प्रथमच समीर ठाकरे केपीएल सीझन 6 मध्ये कॉमेंटसाठी आलेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, हा बॉल थोडासा रायझिंग डिलिव्हरी होती ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा ह्या बॉलला सोडून दिलाय विकेट किपरसाठी. डॉट बॉल. येस, व्हेरिएशन बघायला मिळते. पहिला चेंडू जर आपण बघितला हेमंत खाली राहिला आणि हा चेंडू अनपेक्षित बाउन्स झाला. व्हेरिएशन दोन्ही बॉलमध्ये व्हेरिएशन. हा तन्मय एक अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. अभ्यास करून आलेला आहे तन्मय की राहीला कशा प्रकारे आपण गोलंदाजी केली पाहिजे.
आणखीन एक चांगला बॉल स्लोअर वन टाकला होता यावेळेला गतीमध्ये मिश्रण केलंय लगातार 3 बॉल डॉट थोडस प्रेशर या ठिकाणी वाढवलेलं आहे राहिल अन्सारीवर 22-3 सध्या स्थिती आपण बघतोय जबरदस्त बॉलिंग तन्मय पाटीलची यस जबरदस्त प्रेशर बिल्डअप केलेले आणि हा चेंडू जर बघितलं तर पूर्णपणे बीट केलं होतं पूर्णपणे चकित केलं होतं आपण पाहतोय स्ट्रॉम स्ट्रायकर आणि टीम 94 दोन संघामधील मॅच पाहतोय पुन्हा एकदा तन्मय ओ यावेळेला फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर सहारनसाठी षटकार इट्स अ पिकअप शॉट चेंडू खाली होता तितका शॉट नव्हता पाहू शकता रिप्ले मध्ये आपण पिकअप केलेला आणि सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा आणि राहिल अन्सारी याच्या बॅट मधून आलेला हा तिसरा दर्जेदार षटकार पुन्हा एकदा तन्मय हो पुन्हा एकदा आपण बघितला हा लेग कटर टाकला होता यावेळेस डॉट जातोय चांगला कमबॅक करतोय पुन्हा एकदा काय जबरदस्त बॉलिंग थोडस शफल झाला आणि अतिशय चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी धावसंख्या आपण बघतोय 28 रन्स 28 धावा झालेल्या दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते 3 फलंदाज लवकर बाद झाले खास करून आक्रमकता दाखवतोय राहिल अन्सारी अंतिम बॉल शेष तन्मय पाटील फक्त दिशा दाखवली यावेळेला पॉइंटच्या दिशेने बॉल जातो डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिस फिल्डिंग बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार फटलेस फक्त स्लाइस केलं होतं पॉइंटला जवळपास डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता मात्र मिसफिल्ड होतोय खराब क्षेत्ररक्षक होतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय डीपिश पॉइंट सीमापार चौकार आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते 32 स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये ऑनर सुद्धा येऊ शकतात काही आपण स्ट्रॅटेजी बनवू शकता इनेश इंटरप्राइजेस ईशान इंटरप्राइजेस स्पॉन्सर्स बाय प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट हे विशेष सहकार्य आपण बघू शकतो ज्यांचे हे पूर्ण बॅनर्स आमचे स्पॉन्सर्स आहे ज्यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी प्रदीप गुप्ता राहुल गुप्ता यांचं सुद्धा विशेष सहकार्य आहे त्यानंतर बघितलं तर सानवी इंटरप्राइजेस पोमन नितीन म्हात्रे जे खजिनदार सुद्धा आहेत केसेचे त्यानंतर ही स्पर्धा उंचावर नेण्याचं काम ज्यांनी केलं ते हजरतबाई शेख त्यानंतर संजय म्हात्रे अनंत महादेव भोसकर यांच्याकडून बेस्ट बॅटर बेस्ट फिल्डर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटरसाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी दिली जातील डायमंड टायर त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी रोख रक्कम दिली जाते ही आमची कमिटी सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो एक छोटं क्लिनिक या मैदानाच्या बाहेर ज्यामध्ये आपले MBBS डॉक्टर सोहेल आणि सिस्टर सुद्धा उपलब्ध आहेत हा सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दाखवलं जातोय आणि त्यांच्या माध्यमातून आज सेमीफायनल मॅच मध्ये दोन्ही सेमीफायनल मॅच त्यानंतर फायनल मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज हे 4 जे खेळाडू असतील या 4 खेळाडूंना 5 लाखाचा मेडिक्लेम फ्री दिला जाणार आहे ज्यामधून नक्कीच तुम्ही देशामध्ये कुठेही जाऊन त्या मेडिक्लेमचा फायदा उचलू शकता येस चौथं षटक येत आहे किरण ढूम हायवे एंड फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे धाव संख्या ती 32 3 बाद 32 ऐतशाम खेळपट्टीवर आहे त्याचबरोबर राहिल अन्सारी चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आतापर्यंत पाहतोय 3 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे आणि 23 धावांवर खेळतोय किरण ढूम याला फटका पुन्हा मिस टाइम चेंडू हवेत आणि याच बरोबर ऐतशाम अन्सारी याची खेळ सुद्धा संपुष्टात यशने चांगला झेल समाप्त केलेला आहे
स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने यश त्या ठिकाणी होता. अगोदर यशने चुकी केली होती, यावेळेस चुकी केली नाहीये. अतिशय चांगला कॅच घेतला, विकेट मिळवली अत्यश्यामची. 3 बॉलचा सामना केला होता अत्यश्यामने, 1 वर बाद झालेला आहे. 32वा हा चौथा हादरा लागतोय टीम 94 कामन टीमला. समोर आपण बघू शकतोय महेश पाटील, बाबू धुमाल यांचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे. पुन्हा टीम 94 कामन आपल्याला दिसते. सपोर्टिंग साठी भरपूर सपोर्टर्स आहेत. कैलासवासी संदीप बंटी भोसकर, प्लेस पॉवेलियन आपल्याला दिसतोय जो स्पॉन्सर्स केलेला आहे जयेंद्र भोसकर. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय फिरदोस अख्तर शेख खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एक केपीएल आणि एक केसीए 2 खेळाडू कक्ष आहेत. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेले राज घाटाल, ज्यांनी खरं तर आपल्या संघाला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी क्वालिफाईड करण्यासाठी केलेला आहे तो राज घाटाल. पण ही महत्वपूर्ण मॅच त्याच्यासाठी आहे, महत्वपूर्ण जोडी खेळपट्टीवर. याला बघा वाटे शॉट कट केलेला आहे. डिपिश पॉइंट सीमारेषेकडे थांबू शकणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल होता, बॅक फुटबॉल गेला, कट शॉट खेळला, पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवला राज घाटालने, चौकार. कालच्या अंतिम बॉलवर सुद्धा राज घाटालने चौकार ठोकला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं या मॅच मध्ये आला, पहिल्या बॉलवर चौकार ठोकलेला आहे. हे बघितलं भरपूर मोठा नो बॉल आहे. लाईन पेक्षा जवळजवळ 1 फूट पुढे पाऊल टाकलं होतं या गोलंदाजाने. आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. धावसंख्या सुद्धा 5 धावा मिळत आहेत. 37 किरण याला मात्र फ्रीटचा चेंडू ड्राईव्ह केले, चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. फ्रीटचा फायदा उचलता आला नाही राज घाटालला. 38 धावा झाल्या, 38. दोन्ही सुद्धा पॉवर हिटर हे बॅटर आहेत. काल आपण बघितलं अंतिम सामन्यामध्ये 17ची आवश्यकता असताना 2 षटकार 1 चौकार ठोकला होता राज घाटाल याने. आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत 38 धावा धावफलकावर 4 गडीच्या मोबदल्यात. किरण धूम मार्गस्थ होईल. याला फटका केलेला आहे, चेंडू हवे झेलवणार नाही. आणि ह्याच बरोबर राहिल अन्सारी याच्यात सुद्धा 400 धावा पूर्ण होत आहेत. दुसरा बॅटर ठरतोय केपीएल मधला 400 धावा पूर्ण करणारा. यस, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे राहिल साठी. हा दुसरा फलंदाज जतीन देवळीकर नंतर ज्याने केपीएल मधल्या 400 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 28 इनिंग मध्ये हा कारनामा केलेला आहे राहिल अन्सारीने. एक उत्कृष्ट फलंदाज, एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय टीम 94 कामन टीमचा. किरण मार्गस्थ होईल. याला पुन्हा फटका केलेला आहे, चेंडू जाईल तो डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्लेसमेंट इतकंच चांगलं नाहीये. फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगला नाही. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 40. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना पाहतोय. सुरुवात तितकीशी चांगली झाली होती, मात्र एका बाजूने राहिल अन्सारी खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. किरण धूम याला मध्ये व्हाट शॉट अराउंड द ऑफ स्टंप. हा बॉल घेऊन सरळ फेकून दिलेला आहे, लॉब केलेला वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राहिलला जर हा बॉल दिली तर त्याचा अंजाम असंच होऊ शकतो. आपण बघितला हा एक बिग हिट राहिलच्या बॅट मधून माउंटच्या बाहेर बॉलला डिस्पॅच केलं, षटकार. आणि टीमचं टोटल पाठवलेलं आहे 46 वर. राहिलच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार आहे. तसंही राहिल पॉवर हिटर आहे. आपण पाहतोय ज्या कॅलिसॉफ व कामन ज्याला संबोधलं जातो आणि त्या अंदाजाने बॅटिंग करताना राहिलला आपण पाहतोय. पॉवर हिटर राहिल अन्सारी इज ऑन फायर. 46 धावा, 46. 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावांवर खेळतोय राहिल अन्सारी. वाट अ बॅटिंग. सुरुवातीला सांगितलं होतं की संकट मोचक जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना, कारण पाहतोय 3 फलंदाज लवकर बाद झाले, त्यानंतर राहिल खेळपट्टीवर आला. आणि कित्येक मॅच मध्ये मी सुरुवातीला उल्लेख केला होता की हा संकट मोचक आहे, संकटामध्ये तारणहार आहे संघाचा, आणि तेच काम राहिल अन्सारी करताना दिसतोय. किरण हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण हा स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे.
उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. यस, भरपूर वाईट केला होता, बाहेर टाकला, शफल झाला होता फलंदाज. बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला मात्र जास्त बाहेर टाकला हा बॉल. वाईटचा इशारा. मोंटी घोडेकर सर आहेत त्या ठिकाणी आणि अमोल वेतसकर आपण बघतोय बॅटर्सकडे अंपायर आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 वर. किरण डोम पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. ताकदवर फटकाने जेव्हा चेंडू बॅट मध्ये आला ना तेव्हाच कळलं चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाईल. 5वा षटकार येतोय राहिल अन्सारीच्या बॅट मधून. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 53 रन्स टीम 94 कामन टीमची. नक्कीच राहिल खेळतोय वैयक्तिक 36 वर 12 बॉलचा सामना केलाय. राज खेळतोय 6 वर. अतिशय जबरदस्त आक्रमक फलंदाजी. सुरुवातीला बघितलं सुरुवात खराब झाली होती टीम 94 कामन टीमची. ज्यापासून आपण बघितलं राहिल अन्सारी बॅटिंग साठी आला. 2 मिनिटाचा टाइम ब्रेक तुमचा झालेला आहे. आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाही आहे लक्षात घ्या. वेळ जर पाहिलं जाईल 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी अगदी वेळेवर ही षटकं कंप्लीट केलेली आहेत. अंतिम 1 षटक शेष असेल आता आणि अंतिम षटकामध्ये बघूया प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला दाखवला जातोय 67 आणि 60-65 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली टोटल आपण म्हणू शकू. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय योगेश माळी. योगेश माली शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. जिम्मेदारी आहे शेवटचं षटक टाकण्याची. राज काटाल स्ट्राइक एंडवर असेल. पॉवर हिटर बॅटर राज सुद्धा याला म्हटलं जातोय. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं आहे. दुसरं क्वार्टर फायनल मॅच प्रवीण गरत आणि रवींद्र गरत प्रस्तुत टीम असेल शौर्य वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सामना असेल कन्नन मोनी, अखिल भाई आणि मुस्तफा भाई फॅम टीम आहे मॅक मॉन्स्टर. या 2 टीम मध्ये मॅच मॅक मॉन्स्टर वर्सेस शौर्य वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पहिला बॉल घेऊन जाईल योगेश. यावेळेस एज लागतोय. बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी डिरेक्ट करण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय राहिल अन्सारी. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 54 वर. 5 बॉल शेष असतील या इनिंग मधले. 54 धावा झालेल्या आहेत. आय थिंक 70 प्लस कडे पाहत असणार आहे टीम 94. ओव्हर समाप्त होण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हजर असले पाहिजे लक्षात घ्या. योगेश पुन्हा एकदा. पुलचा हा फटका आहे. पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल शॉट. बॉलला डिस्पॅच केलं मिड विकेटच्या बाहेर. षटकार. इट्स अ शॉर्ट बॉल. पुल केला होता आणि 6वा षटकार राहिल अन्सारीच्या बॅट मधून येतोय आणि 42 धावांवर पोहोचतोय राहिल अन्सारी. अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. 42 नॉट आउट. वॉट अ बॅटिंग, वॉट अ बॅटिंग. जवळजवळ 415 रन्स झालेले आहेत आणि हायेस्ट स्कोर जर बघितला केपीएल मधला जतीनच्या नावावर 416 आहेत. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा योगेश. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा होतोय वाईटचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 61 रन्स. 61 लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र एक चांगली धावसंख्या आहे. नो डाऊट मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा बघायला मिळाला. परंतु ही महत्वपूर्ण मॅच आहे. योगेश पुन्हा एकदा. हा बॉल सुद्धा लाईन अतिशय खराब आहे. वाईटचा इशारा. लगातार 2 वाईट. थोडासा मोठा फटका लागल्यानंतर प्रेशर मध्ये येताना दिसतोय गोलंदाज योगेश माळी. मानसिक दबाव बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. पुन्हा लाईन खराब होती. फुल लेनचा सुद्धा हा बॉल होता. लगातार 3 वाईट बॉल. जसा शफल होतोय बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा DRS ची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अंपायरला चॅलेंज. ओरिजिनल डिसिजन इज अ वाईड. चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच आहेत. ह्याच्या अगोदर
राहिल अन्सारीने एक हाफ सेंचुरी ठोकलेली आहे या KPL मध्ये. 12 बॉलमध्ये 55 मॅक मॉन्स्टर टीम्स विरुद्ध खेळत असताना 2024 मध्ये हा कारनामा त्याने केला होता. आमचे चारही पंच जे आहेत MCA चे ऑफिशियल पंच आहेत आणि सिनियर, आणि विशेष म्हणजे इनिशियली ते उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू राहिलेले आहेत, हे फार महत्वाचं आहे. अजित म्हात्रे पाहत आहेत, थर्ड आहे. टीव्ही अंपायर आहेत अजित म्हात्रे. या मॅच मध्ये चेक केला जाते. नक्कीच प्रत्येक बॉल प्रत्येक धाव अतिशय महत्वाचे आहे. KPL मधलं तुमचं आव्हान संपलं तर पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल. अंपायर डिसिजन इज पेंडिंग. 63 वर पुन्हा एकदा चेक केलं जाते. फुल लेनचा हा बॉल होता, सोडून दिला आणि त्यानंतर वाईट बॉल, वाईट आहे. रिव्ह्यू लॉस होतो या ठिकाणी. फिल्डिंग करणारी टीम एक आणखीन धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 63 रन्स. एक मोठा फटका लागल्यानंतर लगातार 3 वाईट. कुठेतरी कमबॅक करावं लागेल या वेळेला योगेश माळी याला लेफ्ट आर्मने. पुन्हा एकदा हा नो बॉलचा इशारा अंपायरचा. लाईनच्या बाहेर हा बॉल. येस, पाहूया आपण रिप्ले मध्ये. आता मात्र अडचण वाढणार आहे. खराब गोलंदाजी, स्लॉगर मध्ये तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी केलात तर मात्र एक मानसिक दडपण तुमच्यावर जास्तीचं निर्माण होईल. आता मात्र या चेंडूवर असणारे फ्रीट. 42 वर बॅटिंग करतो. 14 बॉलचा सामना केलाय राहिल अन्सारी आणि ह्या वेळेस नो बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा यस, वाईट बॉल. वाईट बॉल अंपानी. वाईट बॉल. पुलचा हा फटका आहे. पॉवरफुल शॉट. बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि राहिल अन्सारी ठरतोय KPL मधला सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज. व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग केले. 14 बॉल मध्ये 48 धावा आणि त्यामध्ये तब्बल 7 षटकार आणि एक चौकार लगावलेले आणि संघ सुरुवातीला अडचणीत होता आणि अगदी अडचणीत असतानाही बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. अगदी प्रेशर मोमेंट मध्ये चांगली बॅटिंग केली. लवकर 4 विकेट गेल्या होत्या, त्यानंतर 3 विकेट गेल्या होत्या, त्यानंतर तो बॅटिंग साठी आला. सुरुवात धमाकेदार केली. 48 वर नॉट आउट आहे. हाफ सेंचुरी साठी फक्त आणि फक्त 2 रन दूर. अगोदर एक हाफ सेंचुरी राहिलच्या नावावर आहे. 2025 मध्ये त्यांनी ठोकली होती मॅक मॉन्स्टर संघाविरुद्ध आणि यावेळेस 2 धावा दूर. आणि ही हाफ सेंचुरी जर पूर्ण झाली तर दुसरी हाफ सेंचुरी असेल. हो, हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? काय होईल? स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. रन आउटची संधी. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होईल बाद आणि तो सुद्धा राहिल अन्सारी इज आउट. धाव फार महत्वाची, दुसरी धाव. पण तू ज्या ठिकाणी खरं तर धाव होणार नव्हती त्या ठिकाणी जो प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये महत्वपूर्ण राहिल बाद झालेला आहे. कारण ज्याच्याकडे क्षमता होती आणि त्याने दाखवून दिलं होतं आणि 49 धावांची तुफानी खेळ करून विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग करून राहिल अन्सारी या परततोय खेळाडू कक्ष. म्हणजे टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल कारण त्याचे सहकारी त्याचे पाठीलागे टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत करतील पोहोचेल. अप्रतिम, अप्रतिम, जबरदस्त बॅटिंग केली राहिल अन्सारीने. मात्र धावचुचुरपणे बाद झाला.
स्ट्राईक घेण्याची कुठेतरी प्रयत्न केला, मात्र चतुराईने थ्रो नॉन स्ट्राईक एंडकडे झाला होता आणि विकेट या ठिकाणी जाते. एक धाव फक्त दूर राहिला, नाहीतर केपीएल मधला पहिला असा फलंदाज ठरला असता ज्यांनी 2 हाफ सेंचुरी पूर्ण केल्या असत्या. धावसंख्या आहे 71 रन्स, 71, 5 विकेट. पुढील बॉल फटका तर चांगला आहे, चौकानाच्या दिशेने फिल्डर येतो फ्रेम मध्ये. भावेश ठाकरे चांगली फिल्डिंग, एकच रन मिळेल. एकने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 72 रन्स. हे टोटल अतिशय चांगलं म्हणू शकतो आपण. डेफिनेटली 72 अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका जर लागला तर अजूनही 75 प्लस एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. जी पहिली सुपर 8 ची मॅच आहे. 7 स्ट्राईक एंडवर इमॅजिंग खेळाडू आणि खरोखर चांगली कामगिरी केली आहे. हो, ऑन ड्राईव्ह चांगला आहे, लॉंगांच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी संतोष कोम चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करायला पाहिजे होता, स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला. 2 रन्स कंप्लीट. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि टीम 94 कॉमन टीम जर आपण बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 74 रन कंप्लीट केलेले आहेत आणि 75चं टार्गेट असेल स्ट्रॉंग स्ट्रायकर टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी एक मोठं टार्गेट असेल. KCS call and it is KPL. थँक यू सो मच दुर्योधन वाघ, थँक यू सो मच रवींद्र गवारी. आपल्याला विनंती असेल पुन्हा आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. नॉकआउट मॅच आहे, महत्वाची मॅच आहे, समोरची टीम सुद्धा मजबूत. टॉस जिंकलाय, काय निर्णय आहे? फिल्डिंग करणार. सकाळचं सत्र आहे, फिल्डिंग काय आणखीन काहीतरी गेम प्लॅनिंग केलेली आहे? गेम प्लॅनिंग अशी आहे का कमीत कमी धावामध्ये यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावरती प्रेशर आणू. असं काहीतरी अभ्यास केला असेल का? मॅकमॉन्स्टर टीम मध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत, तर तुम्ही फिल्डिंग करत असताना कुठले जे बॅटर आहेत ज्यांच्याकडे लक्ष असेल त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? अमान शेख आहे, सतीश जाबर आहे, यश आहे, आहेत त्यांच्या अजून 2-3 बॅट्समॅन, त्यांच्यावरती लक्ष असेल. KPL सीझन 6 मागच्या 5 दिवसापासून कसं तुम्ही एन्जॉय केलं आणि हे आयोजन पुन्हा एकदा मी विचारतो कसं वाटलं तुम्हाला? KPL तर खूप एन्जॉय केला आणि आयोजन तर आपलं नंबर 1च असतं. आणि प्रयत्न काय असेल पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याचा, तिसऱ्यांदा चॅम्पियन बनायचा? हो नक्कीच, 100% प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. अमान, टॉस तर हारलेला आहे, मात्र मॅच हारायची नसते कोणाला. टॉस हारलेला आहे, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फील्डिंग. आणि आता बॅटिंग आलेली आहे, एक टार्गेट द्यायच्या समोरच्या टीमला, काय माइंडमध्ये सेट आहे का तुमच्या? 60-70 तक. आणि यावेळेस कुठले बॅटर आहेत? कारण काही बॅटर तुमचे जे खेळलेले आहेत जे चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? बैट्समैन तो है अच्छे, बस वो टाइम पे खेले. और कैसे एंजॉय कर रही है टूर्नामेंट? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है, इस टाइम बस पब्लिक थोड़ा कम है. थँक यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. क्वार्टर फायनल नंबर 2 मॅकमॉन्स्टर वर्सेस शौर्य वॉरियर्स या दोन टीम मध्ये पुढील क्वार्टर फायनलची मॅच होईल. आणि आपण जाऊया स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील द व्हॉइस ऑफ ठाणे
सिद्दीक बाबे सर अँड मराठीचा मॅजिकल आवाज डॉक्टर गवली. सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत पाटिल जी, वॉइस ऑफ कामन. दोस्तों, आप देख रहे हैं कामन क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट कामन प्रीमियर लीग 2026 में आप सभी का हार्दिक स्वागत. मुकाबला चल रहा है. टीम 94 ने स्ट्रोम स्ट्राइकर के सामने 5 ओवर में 75 का लक्ष्य रखा है. मेरे साथ वो आवाज़ मेरे क्रिकेट कमेंट्री जर्नी में ये 1161वां टूर्नामेंट है और सबसे ज़्यादा साथ निभाया है महाराष्ट्र के आइकॉनिक मराठी के कमेंटेटर डॉक्टर गवली सर ने. प्रिंस मूवीज़ पे इसका सीधा प्रसारण आ रहा है. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए गेंदबाजी के लिए पावर प्ले में लगाया जा रहा है. गेंदबाज राहिल अंसारी, बल्लेबाजी जबरदस्त की. सामना करेंगे धनराज. फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ. पहली गेंद ड्राइव लगाना चाहते थे, सामने मोटा सिरा लेकर गेंद गली पे गई. 1 रन से खाता खुला. बल्लेबाज धनराज सावंत का और 1 ही रन से खाता खुला स्ट्रोम स्ट्राइकर का. येस, हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहात कारण 75चं टार्गेट आणि ही पहिली सुपर 8ची पहिली क्वार्टर फायनल मॅच आपण पाहते. नॉकआउट मॅच असणार आहे. माझ्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्दीकजी बाबे. धीरे धीरे दर्शक भी बढ़ रहे हैं. स्विंग कर दिया है, खाली क्षेत्र है, गेंद निकल गई है. फ्लैट 6. सुद्धा आक्रमकता सुरुवात केली. आक्रमक सुरुवात पहिल्या चेंडूला सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. राहिल अंसारी रिवर्स खेलने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. कवली सर कहते हैं कि ये अगर सीधी उंगली से निकल रहा हो ना तो टेढ़ा नहीं करना चाहिए. ऍब्सोल्युटली, कारण एक षटकार लगावल्यानंतर पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही भावेशला. डॉट बॉल जातोय. राहिल अंसारी अब की बार लाइन के हट कर हुक करना चाहते थे. विकेटों के ऊपर से गेंद, अच्छी वापसी की है राहिल अंसारी ने. येस, कमबॅक करताना बघतोय राहिल अन्सारीला. ज्या काली ज्याला संबोधलं जातं कामानं परिसरातील हा एक कंप्लीट ऑलराऊंडर राहिल अन्सारी. 15 का रिक्वायर्ड रन रेट है. ऊपर लगी है, आउट हो जाएंगे. बड़ी विकेट. भावेश ठाकरे आउट. पहला झटका लगता हुआ स्ट्रोम स्ट्राइकर को. वाट अ बॉलिंग करत तन्मयने जी सुरुवात केली होती स्टॉर्म स्ट्रायकरच्या गोलंदाज तन्मयने, तीच सुरुवात या ठिकाणी राहिल अन्सारी करतोय. मी सांगितलं, उल्लेख केला होता की जे कंप्लीट ऑलराऊंडर आहे आणि एक चांगली सुरुवात. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय राहिल अन्सारी. बिल्कुल डॉक्टर गवली सर, सहमत हूँ मैं आपकी बात से. देखिए, ब्रेक थ्रू मिलने के बाद जब आप 15 के रिक्वायर्ड रन रेट का पीछा करते तो कहीं ना कहीं दबाव आ जाता है. प्रिंस मूवीज़ पे कॉमन प्रीमियर लीग को आप एंजॉय कर रहे हैं. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें. बहुत ही साफ और सुथरा टेलीकास्ट आप देख रहे हैं. 7 for 1 न्यू मैन इन संतोष कोम इज द न्यू मैन इन. राहिल अंसारी सेम फील्ड संतोष कोम के लिए भी उन्होंने लगाया है.
इस मरतबा हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। पावर प्ले में गेंदबाज को ऐसे ही बचना होता है जिस तरह जंगल से शेर को बचना, शेर से बचना होता है, क्योंकि आपने गलती की तो फिर फील्डिंग रिस्ट्रिक्शन रहती है और वहाँ आपका बचना बहुत मुश्किल रहता है। नाही ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहतो की फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत, पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, शॉर्ट बॉल होता, अख्खूट टप्प्याचा चेंडू होता आणि अख्खूट टप्प्याचा चेंडू हाताळला जातो त्या फलंदाजाकडे भरपूर वेळ असतो, तो जागा बघतो आणि हुकचा फटका खेळतो आणि तसाच फटका या ठिकाणी खेळलेला आहे संतोषने आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे लॉन्ग लेग सीमारेच्या बाहेर. अब रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ देखना है कि दूसरे 16 का रिक्वायर्ड रन रेट है, दूसरे ओवर में कहीं ना कहीं पलटवार करना होगा, स्ट्राइक करना होगा स्ट्राइकर को, क्योंकि 4 ओवर में 64 चाहिए और जो रिक्वायर्ड रन रेट है वो 16.00 का। धीरे धीरे क्रिकेट प्रेमी हमारे साथ जुड़ते हुए सभी का हार्दिक स्वागत है। मौसम वाकई में गर्म है और गर्म मैचेस इस वक्त आप देख रहे हैं कि धूप तो खिली हुई है लेकिन हल्का सा हैजी क्लाइमेट। पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की टीम 94 संघाची सुरुवात, बॅटिंगची सुरुवात सुद्धा डळमळीत झाली होती. पहिल्या षटकामध्ये त्यांचे 7 या धावांवर 2 फलंदाज बाद झाले होते, पण राहिल अन्सारी आल्यानंतर मात्र धावांचा वेग वाढला, गेअर बदलला गेला आणि त्यानं मात्र आक्रमक बॅटिंग राहिल अन्सारीने केली. 49 धावांची तुफानी खेळी केली आणि चांगली धावसंख्या उभी केली. स्वप्निल पाटिल हाईवे एंड से आते हुए और फ्लैशी स्क्वायर ड्राइव, जाजिबुल नजर शॉट है, गेंद बैकवर्ड पॉइंट पर 4 रन, दिलकश शॉट। धनराज सावंत ने, धनराज को रनों का राज करना होगा। क्रिकेट है, इसमें चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है। धनराज हाईवे एंड से आते हुए गेंदबाजी करे, सॉरी स्वप्निल पाटिल धनराज के लिए नॉन स्ट्राइक पर है। संतोष कोम एक चौका जड़ चुके हैं। हालांकि दोनों टीमें बराबर की ताकत रखती है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, फॉलो किया, गेंद को दूर रखा। डेफिनेटली, कारण स्वप्नीलनं बघितलं की धनराज थोडासा पुढे येतोय, स्टेप आउट होतो, त्या अनुसरून त्याने चेंडू हाताळला, थोडा शॉट ठेवला आणि मग चेंडूने वेच सरळ घेतला, तो राहील अन्सारीचा डॉट बॉल। डॉक्टर गौली सर देखिए, अच्छा गेंदबाज हो जो बल्लेबाज को पड़े और अच्छा बल्लेबाज वो है जो गेंदबाज के हाथों को पड़े। आपके बार बेहतरीन एक्स्ट्रा कवर ड्राइव लगाया है, पीछे प्रोटेक्शन है, थ्रो पहुंचा, रन के लिए हिरन बन गए, 2 रन। उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट। खरं तर फटका खूप चांगला खेळला होता, तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला बघायला मिळालं, पण रनिंग बिटवीन द विकेट अगदी वाखाणण्यासारखं 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या, धावसंख्या झाली ती 17. Clean and neat telecast, speaks on full and firmly driven, but well stopped from the fielder in deep. Have a look at that. Superb late timing, but equally stopped. 2 रन और आते हुए स्कोर में, स्कोर
17 पे पहुंचा है। स्वप्निल पाटिल दूसरे वेंडेटी पावर प्ले में। फिर हवा में आपकी बार गलती नहीं, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया था, खेलना चाहते थे कवर्स पे, आउट हुए बैकवर्ड पॉइंट पे। दूसरा झटका लगता हुआ स्ट्रोम स्ट्राइकर को। येस, आपण बघितलं थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा, मात्र मिस टायमिंग तितकंसा प्रॉमिसिंग नाही आणि शॉर्ट पॉइंटला यज्ञेश सज्ज होता, त्याने कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये, चांगला झेल समाप्त केला आणि पहिली सफलता स्वप्नील पाटील आपल्या संघाला मिळवून देतोय। सबसे बड़ी बात डॉक्टर गवली सर है, क्योंकि गेंद के ऊपर आकर ड्राइव नहीं लगाया था, दूर से खेले थे। क्रिकेट के मैनुअल को आप खोल के देखिए, आप जब ड्राइव लगाते हैं तो गेंद के करीब होकर लगाना चाहिए। तन्मय पाटिल ने अब तक कॉमन प्रीमियर लीग में कुल मिलाकर 299, जिस तरह राहिल अंसारी सबसे ज़्यादा रन बनाने वाले बैटर हैं, गेंदबाज भी जो हैं हम आपको उनके विकेट की रूपरेखा देते चलेंगे। तन्मय थोड़ा गर्म पानी में आए। स्वप्निल पाटिल फुल टॉस पे लिया है, बढ़िया ड्राइव है, मौका नहीं है, वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी था, खेला स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे और 303 रन अब तन्मय के नाम। प्रीमियर लीग की, आईपीएल की तरह इस लीग का पहली गेंद से लेखा जोखा है। म्हणून तर एक महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटची ही IPL असा मी सातत्याने याचा उल्लेख करतोय। महाराष्ट्रातील नामवंत प्रीमियर लीग, नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला गेलेला आहे। हे 6वं पर्व आहे, सीझन 6। सामने से थोड़ा कुछ कानमंत्र कप्तान दे चुके हैं गेंदबाज स्वप्निल पाटिल को। बहुत ही घटनापूर्ण ओवर चलता हुआ, अभी भी हम देखें मैच स्टिल ऑन, 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, स्ट्रोम स्ट्राइकर। गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही नागले इथून बिलॉंग करतायत। ओ बढ़िया वापसी, बढ़िया वापसी, आगे रखी हुई गेंद थी। कहीं ना कहीं इस सरफेस में जो बिल्कुल पाटा विकेट है, लेकिन अधिकांश गेंदें नीची भी रह रही है और कुछ गेंदें उछाल प्राप्त कर रही। अनइवन बाउंस, 2 ओवर, रन बने 21, विकेट गिरे हैं 2, बचे हुए 3 ओवर में रिक्वायर्ड रन रेट उछाल लेता हुआ 18 का चाहिए। पण स्थिती जर बघितली तर टीम 94 संघ ज्यावेळेला बॅटिंग करत होता, टीम 94 संघाची धावसंख्या होती 22, 3 फलंदाज बाद झाले होते। पण एक महत्त्वाची गोष्ट होती, राहिल अन्सारी खेळपट्टीवर होता आणि यावेळेला सुद्धा दोन्हीही तन्मय पाटील खेळपट्टीवर, त्याचबरोबर संतोष कोम, हे दोन्ही बॅटर, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि खेळपट्टीवर थांबून राहण्याची सुद्धा क्षमता है। देखिए गवली सर, लीग मैच जब नॉकआउट स्टेज पे आता है तो उसका प्रेशर अलग रहता है। क्रिकेट है, इसमें चीज़ें बदलने में ज़्यादा समय नहीं लगता है। गेंदबाजी में मरता क्या ना करता, राहिल अंसारी को पता है मैच यहाँ से निकल सकता है। 18-54 का इक्वेशन, जिगरा बल्लेबाजी करना होंगी इस तरह की स्थिति में। नाही, आस्किंग 100 आवश्यक धावगतीचा थोडासा मानसिक दबाव वाढला जातोय। राहिल अंसारी ऑफ स्टंप के बाहर से उकड़ने की कोशिश, हालांकि ऊपर लगी थी, विकेट कीपर की बढ़िया कोशिश,
1 रन और आता हुआ, सिंगल और डबल से काम नहीं चलेगा। कहते हैं कि ओस चाटने से प्यास नहीं बुझेंगी, पानी पीना होगा। येस, आपण बघितलं तर चेंडू थोडासा पडल्यानंतर थोडा अनपेक्षित बाउन्स झाला होता आणि शरीरापासून जवळ जर चेंडू असेल, अंतर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे हुकचा फटका खेळू शकता. राहिल तन्मय के लिए ये बेहतरीन तरीका, गेंद को हुक कर दिया लॉन्ग लेग पे, 4-6 रन। हे पाहू शकता आपण, पूर्णपणे उजवेष्टीच्या बाहेर गेला. इम्प्रोवाइज फटका म्हणता येईल आणि हुकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. लॉंग रेग सीमारेच्या बाहेर जाणारा आणि तन्मयच्या बॅट मधून आलेला हा षटकार. डेप्थ ऑफ दी क्रीज का इस्तेमाल किया था, मच नीडेड सिक्सर। स्कोर उछलता हुआ इस वक्त 28 रन 2 विकेट। राहिल अंसारी सिक्सर लगने के बाद फील्डिंग में तब्दीली करते हुए, जड़ में गेंद उछाल दिया है, पीछे फील्डर है, कमाल का कैच, बड़ी विकेट, सेलिब्रेशन शुरू। सेलिब्रेशन बघायला मिळतंय, कारण ज्या विकेटची आवश्यकता होती, सुरुवातीला बघितलं भावेश ठाकरेला बाद केला, त्यानंतर ज्या विकेटची महत्वपूर्ण आवश्यकता होती ती विकेट्स, व्हॅल्युएबल विकेट्स प्राप्त करतोय राहिल अन्सारी. आज सगळीकडे राहिल अन्सारीच बघायला मिळतोय. बॅटिंग मध्ये राहिल अन्सारी, गोलंदाजी मध्ये राहिल अन्सारी. कमाल का परफॉर्मेंस करते हुए टीम 94 कॉमन के लिए। आणि सिद्धीजी भावे, आपणास माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतभर एकमात्र प्रीमियर लीग है, त्यामध्ये महिला कक्ष आप सामने देख सकते हैं. कैलाशवासी शोभा रमेश विरारकर महिला कक्ष. बिल्कुल, वहाँ पे हमारे खवातीन कुछ बैठी हुई है, उनका हम तहे दिल से इस्तकबाल कर रहे हैं. कॉमन प्रीमियर लीग में जो महिलाएं बैठी हैं उनका हार्दिक स्वागत. ये आप देख सकते हैं उनको. येस, पाहू शकता आपण, हा महिला कक्ष एकमात्र प्रीमियर लीग KPL. राहिल आते ही बल्ला चलाया, उछाल ज्यादा था, बीट किया, बढ़िया गेंद. अप्रतिम गोलंदाजी करताना आपण राहिला पाहतोय. हा चेंडू जर बघितलं पडल्यानंतर बाउन्स सुद्धा बघायला मिळाला. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. स्ट्राइकर को एयर स्ट्राइक करना होगा. ऑफ स्टंप के बाहर से खींचना चाहते थे, खराब शॉट था, लेकिन किस्मत अच्छी थी, कोई खिलाड़ी नहीं था. यहाँ तीसरे के लिए जा रहे हैं. गेंद घूम गई है. 3 रन आते हुए. डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला कारीचा आधार. आपण बघितलं की शॉर्ट स्क्वेअर लेग किंवा शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. बराच वेळ चेंडू हवेत डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, तो पण मात्र 3 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. 3 धाब्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 31. राहिल अंसारी बड़ा नाम है कॉमन क्रिकेट में. कॉमन प्रीमियर लीग में आपकी मनोकामना के लिए आपको बहुत मेहनत करना होती. राहिल एज एंड ड्रॉप बाय विकेट कीपर. दूर से खेले थे. कहीं कमेंटेटर है हमारे, दीपक सुतार अच्छा कहते हैं, बल्लेबाज कसारा में और गेंद करजत में. 3 ओवर समाप्त, कुल मिलाकर 32. हिट आउट और गेट आउट की स्थिति अब आ गई है. बचे हुए जो 12 गेंदे हैं वहाँ पर जो इक्वेशन है 43. समीकरण बघितलं तर टीम 94 संघ बॅटिंग करताना या संघाची धावसंख्या सुद्धा 32 होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र उर्वरित जी 2 षटके आहेत स्लॉगर मध्ये
आक्रमण केलं गेलं, खास करून राहिलने अनेक मोठी धावसंख्या उभी केली. वाह, व्हाट अ टेलिकास्ट. हे इनेश एंटरप्राइज आणि ईशान एंटरप्राइज टाइम आउट, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्टोन क्रशर मशीन एंड ऑल काइंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर. इमारतों को मजबूत बनाना है, इनेश एंटरप्राइजेस और ईशान इंटरप्राइजेस में जाइए. हे अतिशय विहंगम दृश्य बघितलं आपण. आणि सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, तर सुविधा उपलब्ध केलेली आहे या स्पर्धेसाठी सुद्धा. आणि अगदी सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. या सगळ्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मिळतील. सर्जरी असेल, सोनोग्राफी असेल, सगळ्याच मेडिसिन डिपार्टमेंट हे पाहू शकता आपण. मेडिकल स्टोर, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय केशीच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्यामध्ये MJPJU 40 JNA अवेलेबल. अर्थात आपण पाहतोय खास करून महाराष्ट्रामध्ये राशन कार्ड जे आहे त्या माध्यमातून अप टू 5 lakhsचा क्लेम तुम्ही करून मिळेल तुम्हाला फॉर ट्रीटमेंटसाठी. आणि आयुष्यमान कार्ड जर अवेलेबल असेल तर आउट ऑफ महाराष्ट्रातील त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सुविधा अवेलेबल असणार आहे, ती खास करून सोहम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डू और डाई की स्थिति, करो या मरो. हिट आउट और गेट आउट, क्योंकि 12 गेंदों में 43 चाहिए. दर्शक धीरे धीरे पैक होते हुए चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी येईल साद शेख. फर्स्ट सीझनला खेळणार साद शेख. अराउंड ऑफ स्टंप करत खेचून मारल्या चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. प्लेसमेंट तितकंस चांगलं नाहीये, फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येनं फारसं काही साध्य होणार नाहीये, एअर स्ट्राईक करावं लागेल. मेरे ख्याल से शाद शेख लेग ब्रेक गेंदबाज है, जिस तरह पहली गेंद की है. दर्पण पाटील खेळण्यासाठी सज्ज होईल. सात शेख आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. टीम 94 अगेन्स्ट स्टॉर्म स्ट्रायकर. दोन संघामध्ये आपण ही मॅच पाहतोय, सुपर 8 ची मॅच. सात शेख अपील केलं जात आहे, त्रिफळाचित केलं जात आहे. व्हॉट अ बॉल. कमाल की गेंद. ये देखिए सीधा रखा था और ऑफ स्टंप को उड़ा ले गई. बल्लेबाज क्या गिर गए, मैच गिरता हुआ लग रहा है. चार फलंदाज बाद झालेले आहे. आज सुरुवात तितकीशी प्रॉमिसिंग झाली नाहीये. खरं तर भावेश ठाकरेने एक षटकार लगावल्यानंतर असं वाटलं की चांगली सुरुवात होईल, पण भावेश ठाकरे बाद झाला. त्यानंतर तन्मयने सुद्धा सुरुवात चांगली केली, पण तो सुद्धा फार वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाहीये. मोठी धावसंख्या जर धावांचा पाठलाग करायचा असेल तर एक तर तुमची वेगवान पार्टनरशिप, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं, ते मात्र बघायला मिळत नाही स्टॉर्म स्ट्रायकर संघातील बॅटरचं. सबसे बड़ी बात है कि क्रूशियल मोमेंट जो मैच का रहता है उसको आपको हैंडल करना होता है, चाहे रिक्वायर्ड रन रेट हो चाहे विकेट हो. योगेश माळे आलेला आहे. सात शेख पुन्हा एकदा शबळ खरं अपील केलं जात आहे, जोरदार अपील. आणि याच बरोबर बॅक टू बॅक हा दुसरा धक्का, त्रिफळाचित. गौली सर,
2 में 2 बोल्ड 31 अक्टूबर 1987 में क्या किया था चेतन शर्मा ने? यस, त्रिफळाजीची हॅट्रिक केली होती. आपण बघितलं होतं की केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवान चाटफिल्ड या 3 न्यूझीलंडच्या फलंदाजांना बॅक टू बॅक त्रिफळाजीत केलं होतं 31 ऑक्टोबर नागपूर या ठिकाणी महत्वपूर्ण मॅच मध्ये. लेकिन 19 जनवरी को वो कीर्तिमान भाटाले एक्सप्रेस में वर्ल्ड ट्रॉफी में किया ऑफ स्टम्प, मिडल स्टम्प और लेग स्टम्प सेम. आणि हाच कारनामा खरं तर चेतन शर्माने केला होता. ये दोनों मर्तबा मेरे ख्याल से ऑफ स्टम्प गेंद हिट हुई है. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे चेतन शर्मा यापूर्वी षटकामध्ये खूप महागडा ठरला होता आणि ते षटक सुद्धा महत्वपूर्ण ठरलं होतं. आणि त्या हे देखील. स्पर्धेचं एक महत्वपूर्ण षटक पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. ये पहली गेंद थी, ये दूसरी गेंद लेग स्टम्प को लगी है. पहली गेंद में ऑफ स्टम्प उड़ा है. हॅट्रिक बॉल आणि त्रिफळाजीची हॅट्रिक होईल का? 7 6. हा चेंडू मात्र बघितला आपण स्लो वन टॉस्टअप केलं होतं. खरं तर थोडस त्या ठिकाणी स्माइल बघायला मिळते खेळाडूंमध्ये. क्या फ्लाइट दिया था, लेग ब्रेक शाद. ते राहील अन्सरीच थोडा अचंबित राहिला त्या ठिकाणी. शाद कहते हैं खुशी को, टीम को खुशी दे रहे हैं. याला मात्र फटका खेळलेला मिड विकेटला जाईल. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. देखिए सर, उन्होंने पहली गेंद की थी जब भी मैंने कहा था कि लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हैं. बीच बीच में अनिल कुंबले की तरह क्वेकर वन का अच्छा इस्तेमाल. नाही, हे अस्त्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. व्हेरिएशन तुमच्याकडनं असायला हवं. 7 6. शफल क्रॉस झाले. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. Superb, superb, superb stroke indeed. So elegant, so lovely, just looking like a wow. Turning with the corner, left sweep through the backward square leg for 4. 38 धावा झालेल्या आहेत. 38. टायमिंग किती झाले बघूया आपण. 4 मिनिट्स बरोबर वेळेत लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण आपण 20 मिनिटं 4 षटके पूर्ण केलेले. डिसिप्लिन क्या बघायला मिळाली. क्या सुपर ओवर है सुपर कॉमन प्रीमियर लीग में. 6 में 6 सिक्सर लगाने होंगे जब जाकर सुपर ओवर. थोड़ा एक तरफा मुकाबला हो गया है. दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार. यस, 37 रिक्वायर्ड. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. मात्र 6 मध्ये 6 षटकार जर लगावले तर मात्र सुपर ओव्हर. अंतिम षटक. देखिए क्रिकेट में जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए नामुमकिन तो कुछ नहीं रहता है, लेकिन लगभग मिशन इम्पॉसिबल. लगभग आखिरी ओवर की पहली गेंद जड़ में थी, कहानी खत्म. ड्राइव किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन. 5 में 36 रन जब ही बन सकते हैं जब एहतेशाम अंसारी चाहेंगे. ऑन ड्राइव फील्डर मौजूद है डीप में, 1 ही रन. मैदान में इस वक्त काफी दबाव खत्म. लगभग मैच जीतने की कोशिश. फिर आगे रखी हुई गेंद, फिर कवर ड्राइव, फिर 1 रन. एहतेशाम भी किसी तरह की छूट नहीं देना चाह रहे. नाही, आता मात्र पाहतोय आपण टीम 94 हा संघ सुपर 4 अर्थात सेमी मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत.
तशा पुन्हा एकदा चांगला चेंडू. quality bowling in death over from Etesham Ansari. आज बॅटिंग मध्ये बघितलं आपण राहिल अन्सरीने बॅटिंग, त्यानंतर गोलंदाजाने खूपच चांगली गोलंदाजी केली. एहतेशाम हा चेंडू मात्र पडल्यानंतर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धावेल पण फारसा फरक पडणार नाहीये. सर सही कहा आपने, एक अंसारी पड़ गया भारी. एहतेशाम हे पहा टेस्ट क्रिकेटचा अंदाज. डिफेन्स कॉपी बुक स्टाइल पुश, किताबी शॉट. अशा प्रकारचा डिफेन्स तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्येच बघायला मिळेल. फुल टॉस आणि सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार, पण खूप उशीर झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन आणि कॉंग्रॅच्युलेशन एस एच एंटरप्राइजेस हजरभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब आणि टीम 94 कामन. अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली ज्या कॅलिस ऑफ कामन राहिल अन्सारी, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल 15 चेंडूमध्ये 49 धावा कुठल्या, तब्बल 7 षटकार लगावले आणि गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण 2 विकेट्स. त्या विकेट्सही कोणाच्या? भावेश ठाकरे आणि तन्मय पाटील. म्हणून मॅन ऑफ द मॅच. आणि आपण जाऊया लगेच पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनी साठी. आमचे सहकारी समालोचक, या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थात ज्यांनी खरं तर सुरुवातीपासून समालोचन सूत्रसंचालन तिथोरा यशस्वीरित्या पार पाडलेले, ते म्हणजे आमचे व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. चला मॅन ऑफ द मॅच राहिल अन्सारी. 15 बॉलमध्ये 49 रन्स, 2 विकेट नावावर आहेत. षटकारांची आतषबाजी आपण पाहिली राहिल अन्सारीच्या बॅटमधून आणि राहिल अन्सारी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला लगेच यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, कारण सामना लगेच चालू होणार आहे, त्यामुळे लगेच या. त्यानंतर फायटर ऑफ द मॅच. फायटर ऑफ द मॅच तन्मय पाटील. 10 रन्स बनवले, विकेट 2 घेतल्या होत्या. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये केली होती तन्मयने आणि तो ठरतोय फायटर ऑफ द मॅच. राहिल या लगेच. राहिल आपण यायचं आहे, वेळेबद्दल आपण सहकार्य करा. राहिल अन्सारी मॅन ऑफ द मॅच. राहिल मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करतोय हजरतभाई शेख एस एच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. हे KPL उंच स्तरावर नेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे. आणि या KPL सीझन 6 मध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाचं जे रोख रक्कम पारितोषिक आहे 1 लाख रुपये,
ते स्पॉन्सर झालेलं आहे एस एंटरप्राइजेसचे मालक माननीय श्री हजरतभाई शेख अँड माननीय श्री संजयभाई म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच राहिल अन्सारी या आपण आणि देवेंद्र भोसकर यांना मी विनंती करतोय. त्यानंतर सचिनजी घाग, त्यानंतर यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. कॉंग्रॅच्युलेशन राहील मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग. 49 मात्र थोडीशी चुकी झाली, काहीतरी छोटी चुकी होतेच राहील कडून, नाहीतर KPL मधला असा हा पहिला फलंदाज ठरला असता की ज्याने 2 हाफ सेंचुरी ठोकलेली. आतापर्यंत प्रत्येकाच्या नावावर एक हाफ सेंचुरी आहे. चला मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला ही आकाश ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची जी ही डायमंडची ट्रॉफी आहे जी स्पॉन्सर्स केली आहे नितीन म्हात्रे यांच्या मार्फत. स्पॉन्सर्स ही ट्रॉफी स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर ह्युमन असिस्टंट फाउंडेशन फिरदोस अख्तर शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर राशी केमिस्ट मेडिकल अँड सुपरमार्केट यांच्याकडून एनर्जी ड्रिंक चॉकलेट्स हे बकेट दिलं जाते मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर पाटील परिवार मोरीगाव स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ फ्रूट्स बकेट मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर हकीम मोबाईल शॉप, मोबाईल घ्यायचा आहे तर हकीम मोबाईल शॉपमध्ये जा. हकीम खान स्पॉन्सर्स हे ब्लूटूथ मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर अग्री कट्टा कल्पेश अग्री कट्टा बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर्स कोल्ड ड्रिंक्स. आणि आजच्या सुपर संडेमध्ये पाटील स्पोर्ट कामन मितेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हे सनग्लासेस गॉगल मॅन ऑफ द मॅच. आणि डायमंड टायर्स यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये मॅन ऑफ द मॅच सरफराज भाई यांच्याकडून. त्यानंतर आणखीन रोख रक्कम पारितोषिक आहेत. शाहिदभाई अन्सारी आपण स्वतः देतील. रेहाना शाहिद अन्सारी आणि त्यानंतर शाहिदभाई अन्सारी म्हणजे या पुत्राला आई आणि वडिलांकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक, 1500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर एस एंटरप्राइजेसचे मालक माननीय श्री हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये मॅन ऑफ द मॅच. ₹5000 हे पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन राहील. थोडीशी चुकी जरूर झाली, हाफ सेंचुरी पूर्ण झाली असती, मात्र जो खेळ झाला कसा वाटलाय? खेल तो बहुत अच्छा हुआ. ऑल ओवर टीम का मेरे बहुत सपोर्ट था, ओनर लोग का, टीम का, बाहर से सब था. तो अभी तो सेमीफाइनल में पहुंच चुके हैं, तो क्या मंसूबे रहेंगे आपके? अब सेमीफाइनल तक आए तो फर्स्ट प्राइज उठाने का प्रयत्न करेंगे. यस, बेस्ट ऑफ लक अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर द मॅन ऑफ द मॅच, फायटर ऑफ द मॅच. आपण यायचंय. चला आपण जाऊया, मॅचला होते सुरुवात आणि जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील. या केपीएल मध्ये पहिल्यांदाच कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत ते म्हणजे समीर ठाकरे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Hemant Patil sir, and thank you so much, Dr. Gowri sir and Siddiq Babe sir. स्वागत आहे सर्वांचं. 94 KPL कॉमन प्रीमियर लीग कॉमन क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी समीर ठाकरे आणि माझ्या तमाम सहकारी समालोचकांच्या वतीनं आज या स्पर्धेचा फायनल डे तुम्ही बघतायत. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, हे 6वं पर्व आहे. सिक्स्थ सीझन ऑफ द टुर्नामेंट आणि दरवर्षीप्रमाणे हेमंत पाटील सर ही स्पर्धा संपूर्ण लीड करत असतात. डॉक्टर गवळी सरांचा आवाज तुम्ही ऐकत असा आणि यावर्षी मलाही त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार.